थांबा. ह्या ही महिन्यातली 30-31 तारीख ही 1 2. आणि ही 3. अरे बापरे आई हो का. पहिल्या सोमवारी नागपंचमी हा. पुरणपोळी. हा. दुसऱ्या सोमवारी एकादश. हा. काय बघा. तिसऱ्या सोमवारी संकष्टी. ज्यांचा उपवास असतो ना हा. डबल उपवास घडत नाही. डबल उपवास. हा हा, तरी म्हणजे 3 तीन सोमवार कसं काय आला आम्ही म्हणायला लागलोय. बरोबर 4 सोमवार आहेत ते. मी विचार करायला लागले म्हणून बघितलं मी म्हणलं आता कॅलेंडर वाला पण बिघडला की काय. तेच कसं कॅलेंडर हा? आपण एक चुकेल म्हणून आणि कॅलेंडर चौथ्या सोमवारी सुद्धा एकादशच आहे. 2 एकादशी सोमवार सोमवार दिवशी. 4 नाही तर 5 येते ते म्हणजे 3च कसं आलं बिघडले ती काय म्हणते कलियुगाप्रमाणे माणसं बिघडली नाही नाही माणसं नाही. पण मग हे कुठे बघितले आहे आपण. ह्या महिन्यातलं मी बघितलं म्हणजे असं कसं आलं गेल्या वर्षी सगळे सण सगळी उपवास सेपरेट होती. श्रावणी केलं तर जमा होती. श्रावणी सगळे उपवास सेपरेट होते. त्या वर्षी सगळे जोडीन आले. ज्याला नाताचा रविवार असतो त्यांना रविवार करून म्हणजे भावाचा उपवास रविवार एका दिवशी आहे. भावाचा उपवास हा एका दिवशी आले रविवारी. हा रविवारी आले रविवारी. तरीच म्हणते तीन कसं काय रविवार सोमवार आहे ती. मी म्हटलं आता डोकं फिरलं म्हणलं त्या कॅलेंडरवाल्याच इथं आहे कोपऱ्याला आहे आई. 31चा महिना आहे. 31चा महिना आहे. 31चा महिना आहे. मग बघितलं म्हणलं असं कसं आलं ते मी विचार केला तीनच आले की काय अवघड आहे. नाही ह्या वर्षी चांगला आले श्रावण महिना. आणि सुट्ट्या पण किती आली ती पोरांना. 15 तारखेची 15 ऑगस्ट. 16 तारीख रविवारी. 17 तारीख नागपंचमीची सुट्टी. 3 दिवस लगातार सुट्ट्या आल्या त्या. होय महालक्ष्मी महालक्ष्मी सप्टेंबरला 17 तारखेला आहे त्या. 14ला गणपती आहे. आलंच बघूच तर सगळं हसायला आलं मला तर. राहिलं सलाम आता इथनं सण चालू झाले हो. सगळे चालू झाले. बेंदूर सणाचं लेंडर. बेंदूर सणाचं लेंडर म्हणजे सण सारखं असं आहे. बेंदूर पासून सुरुवात होते काय. रक्षाबंधन 28 तारखेला आले. काय रक्षाबंधन शुक्रवार. हा गुरुला 5वा महिना लागतोय. होय. हा? सोनू वाट बघायला लागली नुसती. सोनू वाट बघायला. परी वाट बघायला लागले. गुरु वाट बघायला. मी म्हणलं हलक्या राखी घ्यायची म्हणलं. नाजूक ढपू बांधायचं नाही म्हणलं त्याला. तो वाट बघायला झाला. आता किती थोडे दिवस राहिले. 27 दिवस. कालच म्हणतो ती परी. कालच परी म्हणतो ती. हा कधी रक्षाबंधन येणार. गुरु मी त्या दिवशी काय म्हणत होता. तो म्हणतो मला आता विसरताय तुम्ही. मी म्हणलं शहाणा दिसतोय. तो मोठा दादा आहे म्हणलं. हा गुरु छोटा आहे. तसं नसतं बाळा. मग बसला. आजी म्हणते लवकर कसं काय आलंय वे महिना की राजी लक्षात नाही. उद्या शनिवार आहे. बघा 4:30 वाजले आणि एकदम बारीक पाऊस येतोय. मोठं पण येत नाही काय नाही. पण वातावरण म्हणजे कसं जरा थंड वातावरण आहे. आणि आज काय अर्धी शाळा मुलींची महिना अखेर होता ना. तर काय तर खायला बनव असं चाललं होतं. तर तुम्हाला सांगते आधी आल्याचा चहा ठेवलाय. तर बाहेर आईच्या मैत्रिणी वगैरे म्हणजे तुझं सासूबाई आलेले तर त्यांच्यासाठी आमच्या सगळ्यांसाठी ना चहा ठेवलं. म्हणलं तर बनवायचं काय. तर मी सकाळी थोडी तयारी केली. आज ना थोडं समोसा बनवावं म्हणून. तर सकाळीच बटाटे उकडून ठेवले होते. परी मला असं बटाटे करून दिले. आणि बटाटे ना शक्यतो समोसा वगैरे करायचं असेल. समोसा असो किंवा वडापाव असो तर 1-2 तास किंवा सकाळीच उकडून जर ठेवलं त्याचा एक फायदा सांगते. जास्त पाणी होत नाही. ते एक फायदा आहे. तर ह्या मैद्यामध्ये बघा थोडंसं ओवा टाकले मीठ टाकले तूप घालून मी मळून घेणार आहे. आधी चहाचं बघणार. तर चहा करता मला तयारी करावं. एक गंमत सांगते. जसं पिक्चर मध्ये होतं की नाही सेम तसं माझ्यासोबत झालं. तर तुम्हाला हे परत हे बघा पीठ दिसत असणार आहे. तर मी काय केलं माहिती का गुरुला पटकन झोपवलं आणि पटकन मळायला घ्यावा समोशाचं पिठाचं असा विचार केला होता. आणि टाकलं पण होतं पीठ. आणि एकदम माझ्या हातातून ना पीठच खाली पडलं असं परत. इथं थोडं पडलं म्हटलं मैद्याचं असं ते एकदम सरसरतं का पीठ लागायला एकदम मजबूत असते. तर एकदम कॅरीवरती बघितलं तर कॉर्नफ्लॉवर होता. कॉर्नफ्लॉवर आणि मैदा एकाच मी ह्याच्यामध्ये ठेवलं होतं ना डब्यात फ्रीजमध्ये. तर देवालाच काळजी. तर म्हणजे डबल कुटाणा होण्यापेक्षा नासाडी आणण्याची होण्यापेक्षा
स्वामींची कृपा म्हणलं तर चालेल. आता मग तुम्ही कुठं पण स्वामी कृपा होते का, पण एक प्रकारचा कुटाणा झालाच की. तर कॉर्नफ्लॉवर परत मी ठेवलं दुसऱ्या कॅरी बॅगात आणि मैदा घेतलं, म्हणजे एक सेम ते पिक्चरमध्ये घडते त्या टाईप झालं. आणि मग खाली पण सांड होतं, ते सगळं आधी काढून घेतलं. तर आता हे पीठ ठेवते बाजूला. चहा घेतो आधी सगळ्यांना चहाची तल्लफ झाल्या घरामध्ये. तर ह्याच्यावरती पण थोडंसं पीठ उडालं होतं. तर समोश्याचे मसाल्याला ना, तर मिरी घेतले 10-12 आपली काळी मिरी मसाल्यातली, आणि थोडंसं धने घेतले आणि थोडंसं बडीशेप. तर हे हलकं आहे ना, भाजून घेणार आहे. तर हे पण भाजून घेणार आणि कणिक जेव्हा मळते ना, तर ते पण मी तुम्हाला दाखवते. आधी बाहेर हॉलमध्ये चहा देऊन घेते. तर पिठामध्ये ना ओवा तर टाकलेलं आहे आणि मीठ. तर ह्याच्यामध्ये ना आपलं माझं हे तेलातले छोटा जो पळे आहे का नाही, ह्याच्यानं 2 चमच्यानं मी तूप वापरणार आहे. आणि अगदी फ्रेश तूप आहे आणि मी सकाळीच हे तूप बनवलेलं आहे. आणि हे सगळं आहे का एकजीव मिक्स करणार आहे आधी. तर एकसारखं का नाही, जितकं पीठ चोळून घे तितकं आपलं मस्त क्रिस्पी होतात समोसे. परूचं फेवरेट आहे ना परत. हा, तर परी सारखी म्हणते कधी होणार. पण घरी केलेले समोसे आवडतात. घरी ते घरचे पदार्थ, ते घरचेच पदार्थ बाळा. कणिक मळून घेणार आधी, मसाले भाजणार, भाजी करणार, थोडं गार व्हावं लागणार. घरच्या तुपाचा सुगंध, ते घरच्याच तुपाचा सुगंध बघा. कारण सकाळी आई, आता आजी म्हणते बघ, आता जेवण जात नाही. आता जेवण जा. पण आजीला आईंना ना आमच्या नवीन पदार्थ बघा लय आवडते, लय म्हणजे असं खावं असं वाटते. परत म्हणतात मग अश्विनी असं, मग तू काय मला काहीतरी दिली का, मग मला जेवण अजिबात जात नाही असं असते आईचं. तेव्हा मस्त आपल्या पिठाला तूप लागले, असं वळतं असं असं छान हातात घेतलं का वळाला यायला ते आपलं पीठ मस्तपैकी एकजीव झाले. तरी पण अजून 1-2 मिनटं करायला काय हरकत आहे. मग हे थोडं पाणी घेऊन अगदी घट्टसर गोळा करणार आहे मी. जास्त सैल केलं का नाही मग व्यवस्थित ते पाणी करता येत नाही, त्याच्यामध्ये भरता येत नाही. घट्ट केलं की जरा बरं पडतं. जो आपण ना समोसासाठी परफेक्ट मसाला बनवला होता, तो तेलामध्ये मसाला टाकला आणि आपलं दररोजचं लाल तिखट आणि मीठ टाकलेले. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता. आणि माझ्याकडे हिरवे वाटाणे नव्हते, तर हिरव्या वाटाण्यांची ऐवजी सई बोलली की आई आपण परत ह्याच्यामध्ये शेंगदाणे घालूया, मिक्स करूया. तर शेंगदाणे घातल्यानंतर पण खूप छान लागतं बरं का. आणि इकडे बघा पोरींचा अभ्यास चालू आहे. तर इकडे खाली गादीवरती परी अभ्यास करत होती आणि इकडे वरती सई, आणि बाहेर छान रिमझिम पाऊस पडत होता. मग हां हा मोबाईल
तर आपल्या एरियामध्ये ही मेंढरं येत होती, तर लकी बघा पळत गेलाय अक्षरशः राखण करायला आपल्या बागेची. तर का नाही कणिक पण आपली छान भिजली, अर्धा तास झालं. आणि आपल्या बटाट्याची भाजी पण ना गार झाले. म्हटलं आता साईपरी पण बोलले की आई तुला मदत करू लागतो, तर असे छोटे छोटे गोळे करून घेते. तर त्याचे शीट मी लाटून घेते आणि कापून तुम्हाला भरायला ना. तर दोघांना पण शिकण्याची इच्छा आहे. म्हटलं ठीक आहे, तर चला करायला घेते. मग ते घ्यायच्यात ना शेंगदाणे टाकूया, तर टाक. तर कोथिंबीर नाही आहे, उद्या शनिवारचा बाजार. ठीक आहे, कोथिंबीर नाही तर नाही. ॲडजस्टमेंट. मी लाटते शीट, तुम्ही मग भरून घ्या. हां का गडा लागलाय का? गोलू मोलू गोलू मोलू ए गुरु आजी आली का रे बाहेर? पलीकडची आजी आली. हां बघा झाले काय करते. बसा बाबा पशी, तिथे आजी पशी सोडा. हा बसेल ना आम्ही करेपर्यंत. हा डोक्याला लागल त्याच्या. चलो ह्याच्यामध्ये आपण तूप घातलं होतं, त्यामुळं ना पीठ वगैरे काय लागत नाही ह्याला. मी फक्त पाऱ्या लाटून देणार आहे ना आणि दोघी मिळून भरणार येते. आणि आमच्या घरात आता एवढे जण आलेत ना, म्हणजे नुसतं छान लागते. हे आहे का असं कापायचं. आधी कोण करून घ्यायचं? हो ते आहे ना, हे मध्यभाग घ्यायचं. हा हे मध्ये यायला पाहिजे आणि हे असं जे आहे ना हे मध्यभागी यायला पाहिजे काय. आणि सारण किती बसते बघायचं ना, हाताने घालायचं. मोठा समोसा असेल का नाही, त्याला एका ओके असं साईडला तू मध्ये दुमडली ना, ते करायच्या अगोदर तसं दुमडतं. थांबा 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 थांबा. मध्ये किती टाकायचं? थोडं टाका. टाक की तुझं जास्त ते बघ. मी असं करते. हे आत्ता बरोबर आहे बघ. सो हे पण तसंच केलंय, तूच म्हणली चुकीचं आहे. ओके बरोबर. एडिटिंग करत होते ना, तेव्हा गुरु माझ्या सोबतच होता. त्याला असं वाटलं असेल की आई मी तुझ्याबरोबर ना आवाज देतो. म्हणजे चल आवाज देतो तर दे. तर अजून सुद्धा आवाज देतोयच बघा तो. तर छान रिस्पॉन्स देतोय तो सध्या. आणि इकडं सईपरला मी एकदा सांगितलं की समोसे कसं समोस्याला आकार द्यायचं. तर दोघीही बघा अगदी परफेक्ट असं समोसा तयार केलेला आहे. आणि ह्यांच्या बाबांना सुद्धा आवडलं नाही, ते सुद्धा त्यांच्या लेकींना समोसा तयार करायला, एक समोसा तयार करायला मदत केली. तुम्हाला सांगते 30 समोसे मी बनवले होते. तर 10-15 मिनटामध्ये सईपरीने बघा सगळं मला सारण भरून दिलं. तसंच घरी ये जा चालू असते, तसंच बाजूला चहा देणं वगैरे तसंच माझं चालू होतं. तर पहिलं समोसा सईनं असं केलं होतं, मी परत सांगितल्यानंतर अगदी परफेक्ट असं ना ती समोसा तयार केलेली. आणि इतके छान आपले समोसे झाले. ओ खरं छान झालं. तर परी ना एक घेऊन गेली, तर बोलते की सांगते की आई खूप छान झालेले. तर आणि खरंच आपले समोसे खूप छान झाले. ते बघू शकता आवाजावरच अगदी मस्त खस्ता समोसा म्हणता ना त्याच पद्धतीचं. म्हटलं चला अशा ताईला आणि अशा ताईच्या मुलीला म्हणजे वंशिकाला दोघींना पण बोलवले गरम गरम खायला. म्हटलं या मी तळायला घेते, मस्तपैकी सगळेजण मिळून खायला नाही. खूप मज्जा येते बरं का. तर साई मला कधीची म्हणत होती की आशा काकीला बोलू आशा काकीला बोलू. तर मी म्हणत दम आधी आपण बनवू तळू मग बोलू. आणि यायला लागलाय गुरु. गुरु बघायला आजी कशी पलीकडची. हो आजीला पण परी आजीला पण दिली प्लेट मध्ये गरम असत. तर मला वाटलं आत्या बसले त्या
चाय चहा दिला पहिला त्यांना सगळ्यांना करून, म्हटलं चला पटकन द्यावं. तर आत्या गेल्यात बघा, तर त्यांना पण देते गरम गरम समोसा. ते म्हणतात की कोणाच्या नशिबात लिहिलेले त्यालाच ते वस्तू किंवा पदार्थ जातात. जसं की बघा आशाताईचे मिस्टर आले होते, तेही म्हटलं चला आशाताईला बोलले की मी पण येतो तुझ्याबरोबर. इतकी छान घरात पार्टी झाली ना, ते पण गुरुला बघून अगदी खुश झाले होते आणि गुरु त्यांना बघून इथं आमची चेष्टा मस्करी चाललेले होते. म्हणलं चला त्या निमित्ताने तुम्हाला आशाताईचे मिस्टर पण दाखवायचं होईल. तर हे आहेत बघा आशाताईचे मिस्टर आणि माझे दीर. तर इथं मस्तपैकी समोसे घेतलेले, समोसे सॉस. तर चला या समोसे खायला. बऱ्यापैकी समोसे फस्त झालेले आहेत.